राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंडाची आकारणी 21 मे 2024 पासून सुरू केली। तेव्हापासून लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर, सरचिटणीस कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी रिक्षा चालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केले। दरम्यानच्या काळात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांचे मेळावे, मोर्चा, घेराव, आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली। शासन स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षा चालकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली। सदर प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला। या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक, पाणीटाकी येथील रिक्षा चालकांनी स्वतःची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूरला जाण्यासंबंधी संमती दिली। तत्पूर्वी जनभावनेचा आदर करत शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंब शुल्कास स्थगिती दिल्यास विधानसभेत जाहीर केले व तसे आदेश संबंधित परिवहन विभाग दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे। या आंदोलनात शांती चौक रिक्षा स्टॉप हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती असल्याने दिनांक 15 जुलै 2024 रोजी रिक्षा चालकांच्या वतीने रिक्षा चालक कृती समितीचे नेते कॉम्रेड आडम मास्तर व कॉम्रेड सलीम मुल्ला यांचा सत्कार प्रमुख अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, दत्ता कांबळे, बिलाल जमादार, मल्लीनाथ बिराजदार, विनोद घुले, रवी वाघमारे, पप्पू सुर्वे, शोहेब शेख, राहुल पारदे आदींनी केली।